हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि लोकसभेच्या निवडणुकीची सांगता सभा या अभिनयनगरात व्हावी त्या सभेला उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय रश्मी वहिनी साहेब, आदरणीय आदित्यजी, सन्माननीय तुषार गांधी साहेब, रेड्डी साहेब, व्यासपीठावर सर्वच आणि तेजस ठाकरे सुद्धा आपण जोरदार टाळ्यांनी आज संपूर्ण ठाकरे घराणं इथं आपल्याला आशीर्वाद द्यायला आले, यापेक्षा आणखी मोठी गोष्ट कोणती असं मला वाटत नाही. साहेब, फक्त मी फार बोलणार नाही. आपल्या आशीर्वादानं मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. लोकसभेमध्ये प्राथमिक शिक्षणापासून पेन्शन पर्यंत एक कुठला असा वर्ग नाही, श्रमिक वर्ग असो, शेतकरी वर्ग असो, अत्याचार पीडित महिला असोत, जवान असोत, या सगळ्यांचे विषय घेऊन मी आपल्या आशीर्वादानं बोलत राहिलो. आज अभ्युदय नगरामध्ये ही सांगता सभा होते. अभ्युदय नगरातली माझी माणसं घराघरात ऐकत असतील. 100% मराठी माणूस इथे राहतो. मी आपल्याला एकच सांगतो साहेब, तुमच्या आशीर्वादासाठी मी आसुसलेलं आहे. पण तुम्हाला अभिमान वाटेल असं गेल्या 10 वर्षात काम केलंय. दक्षिण मुंबई यावेळेला विजय तर मिळविलच, पण तो ऐतिहासिक असल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. महाविकास आघाडीमध्ये सगळे दिग्गज इथं बसलेत. या सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिलेत, प्रचंड प्रेम केलंय. पण एक मात्र सांगेन मराठी माणसांना, तेवढं मात्र सांगितल्याशिवाय राहवत नाही मला. अलीकडे आपल्यामध्ये दुजाभाव करण्याचा प्रयत्न होतोय. पलीकडे पाहतो तर सगळे एक संघ येत आहेत, पण मराठी माणूस मात्र दुभंगलेला दिसतो. काही लोक विकली जातात, काही लोक विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. ज्यांनी या महाराष्ट्राला कलंक लावला, ही कलंकित माणसं त्याच भ्रष्टाचारी हाताने तुमच्या समोर येतात. आणि आपण, मी एकच वाक्य सांगतो की मराठा आरक्षणाचा जेव्हा लढा येतो तेव्हा त्या लढ्याचं नेतृत्व मराठी माणूस करत असतो. ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करत असतो. गोवारींच्या लढ्याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करत असतो. धनगरांचं लढ्याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करत असतो. आणि आदिवासींचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करत असतो. मराठी माणूस असा सगळ्या ठिकाणी दुभंगलेला दिसतो आणि अनाजीपंत मजा बघतो. आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मी खास करून आमच्या या सभोवतालच्या मराठी माणसांना सांगेन, हे तुम्हाला आव्हान आहे. आदरणीय उद्धवजींचं मी माझा सैनिक आहे म्हणून नव्हे, ज्या पद्धतीनं सारी संकट उभी राहिलीत, या संकटामध्ये त्या दोन जे कोणी आहेत तुम्हाला माहिती आहेत, त्या दोन नेत्यांना भिडणारा, या महाराष्ट्राला स्वाभिमान असं वाटेल असं, आणि कदाचित हिमालयात सुद्धा सह्याद्रीचा हेवा वाटावा असं कोण उभं राहिलं असेल तर त्यांचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आणि त्या उद्धवजींचे आज आशीर्वाद मिळाले. त्यांना एवढंच सांगेन, कोविडमधलं विसरू नका बरं. आपले प्राण वाचविणारे उद्धवजी आहेत. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, ज्या पद्धतीनं मतदान विस्तार केला व्हायला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करा. आणि उद्धवजींना वाटलं पाहिजे, अरविंद तुला मी यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. आपण जोरात मतदान करा.